नमस्कार, आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा येथे विजेच्या धक्क्याने काका पुतण्याचा मृत्यू। चक्का जामानंतर जालना रोड मध्यरात्री 12:30 वाजता खुला झाला। शेतात पेरणीसाठी गेलेल्या कचरू जनार्दन देहांडे वय 50 व किरण उर्फ बाळूक जगन्नाथ देहांडे 30 या काका पुतण्याचा वीज प्रवाह ताराने स्पर्श होऊन शेतातच अंत झाला। सोमवारी सायंकाळी 6 वाजता चिकलठाणा परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली। गेल्या महिनाभरापासून महावितरणकडे वाऱ्या लोंबकळणाऱ्या या तारा हटवण्याची स्थानिक शेतकऱ्यांकडून मागणी केली जात होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले। बेजबाबदारपणामुळे महावितरणकडून त्याच तारांमध्ये अचानक वीज प्रवाह सुरू केला गेल्याने एकाच कुटुंबातील दोघांना जीव गेला। संतप्त कुटुंब ग्रामस्थांनी दोघांच्या मृत्यूसाठी तब्बल 2.5 तास जालना ते ठिय्या देत चक्काजाम केल्यानंतर प्रशासनाने जाग आली। कचरू किरण देहांडे या काका पुतण्याची चिकलठाणा परिसरातील जुनी बीड बायपास येथे शेती आहे। तुटपुंज्या शेतीवर दोन्ही कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो। सोमवारी सायंकाळी दोघे सोबतच शेतात गेले। कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार 15 मे पासून वीज प्रवाह नसल्याने या तारा आसपासच्या शेतात तशाच पडून होत्या। सोमवारी देखील त्याच वीज प्रवाह नसावा असे वाटल्याने कचरू व किरण यांनी त्या बाजूला करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात वीज प्रवाह उतरला होता। तारांना स्पर्श करताच दोघांनाही जबर झटका बसला। गंभीररित्या भाजून दोघेही शेतातच गतप्राण झाले। ग्रामस्थांनी कुटुंबाला महावितरणच्या सर्व जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी केली, शिवाय मृतांच्या कुटुंबांना आर्थिक मदतीची मागणी केली। पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना संपर्क साधून तातडीने कारवाईची मागणी केली। स्वामी यांनी तत्काळ अपर तहसीलदार डॉक्टर परेश चौधरी यांना पाठवले। त्यांनी मंगळवारी दुपारी 12 वाजेपर्यंत मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला सर्वोत्तम आर्थिक मदत व महावितरणच्या सर्व जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्रीपासून सुरू करण्याचे आश्वासन दिले। त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले व साधारण 12:30 वाजता जालना रोडवर वाहतूक सुरळीत झाली। भाऊ गेले, आपले भाऊ घरचे असंच आमचा आपले भाऊ गेले, एसीपीवाला आला नाही तिथं कोण रे तो गावाकडे चाललोय गाडी बजा